रामायणातील काही प्रकारानुसार असं सांगितलं जातं की भगवान श्रीरामांनी अयोध्येवर 10,000 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. रामराज्य स्थापन केल्यानंतर त्यांना जाणवलं की पृथ्वीवरील म्हणजेच मृत्यूलोकवरील त्यांचा कालावधी आता संपत आला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या धामाला जाण्याची इच्छा प्रकट केली. ही इच्छा पूर्ण होऊ शकत होती फक्त यमराजांच्या माध्यमातून, कारण इच्छापूर्तीसाठी मृत्यू आवश्यक होता. परंतु एक समस्या होती. अयोध्येच्या सीमेवर बलवान हनुमान पहारा देऊन उभे असल्यामुळे यमराजांना अयोध्येत प्रवेश करता येत नव्हता. भगवान रामांना माहीत होतं की हनुमान पहारा देत असतील तर यमराज आत येऊ शकणार नाहीत, म्हणून त्यांना काही युक्ती करावी लागली. त्या अनुषंगाने भगवान श्रीरामांनी हनुमानांना राजवाड्यात बोलवलं. योजनेप्रमाणे त्यांनी आपल्या अंगठीला राजवाड्यातील एका भेगेत खाली टाकलं. हनुमान आले तेव्हा रामाने त्यांना सांगितलं, माझी अंगठी खाली पडली, ती शोधून आण. क्षणाचाही विलंब न करता हनुमान स्वतःला लहान करून त्या भेगेत शिरले. त्याच वेळी रामाने यमराजांना संदेश पाठवला, मार्ग मोकळा आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावू शकता. दरम्यान हनुमान अंगठी शोधत नागलोकात पोहोचले. तिथे त्यांना पाहून काही नागांनी त्यांना त्यांच्या राजा वासुकीकडे नेलं. वासुकींनी त्यांना अंगठ्याचा एक प्रचंड ढिगाऱ्याकडे नेलं आणि नम्रतेने म्हणाले, ज्या अंगठीचा तुम्ही शोध घेत आहात ती इथे शोधा. हनुमान थक्क झाले. हजारो अंगठ्यांमधून नेमकी ती एक कशी शोधायची? ते बेचैनपणे एक अंगठी उचलतात, ती रामाची, दुसरी उचलतात, तीही तशीच. एक मुठभर घेतात, सगळ्या एकसारख्याच. हनुमानांच्या मनात प्रश्नच प्रश्न, सगळ्या अंगठ्या एकसारख्या कशा? तेव्हा वासुकी म्हणाले, महाबली पवन पुत्र, या सर्व अंगठ्या प्रभू रामांच्या आहेत. हा पहिलाच काळचक्र नाही, हे चक्र आतापर्यंत 11,000 वेळा पुन्हा घडले. प्रत्येक चक्रात एक राम येतात, राज्य करतात आणि शेवटी अशीच अंगठी खाली टाकतात, जेणेकरून तुम्हाला पहाऱ्यापासून दूर ठेवता येईल. ही चक्र नाटकाची लीला कधीही संपत नाही. हे ऐकून हनुमानांना सर्व समजलं. भगवान श्रीरामांनी त्यांना जाणीवपूर्वक दूर पाठवलं होतं. हनुमानांनी वासुकींचे आभार मानले आणि पृथ्वीवर परतले. पण ते परत आले तेव्हा भगवान राम देह ठेवून निघून गेले होते.